सुप्रीम कोर्टात आज दोन सुनावण्या होत्या. त्यामधील एक सुनावणी रद्द झाली तर दुसरी सुनावणी होणार आहे आमदार अपात्रतेबाबतची. याबाबत आपण बोलणार आहोत घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर यांच्याशी. सर, एक सुनावणी पुढे ढकलली तर दुसरी सुनावणी होते आमदार अपात्रतेबाबतची. काय तुमचं आता आजच्या संदर्भात जजमेंट आहे? कसं आहे, खरं सांगायचं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनंतर स्पीकरचा रोल काय आहे, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, याबद्दल अस्पष्टता असावी. आता एक लक्षात घ्या की आपण आपली पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आहे ती इंग्लंडमधलं जे वेस्टमिन्स्टर मॉडेल आहे त्याच्यावरनं स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे स्पीकरला फार महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी असतो. स्पीकर सभागृह चालवतात, त्यातला बिझनेस त्यांच्या हातात असतो, त्याची ऑर्डर जी आहे आतमधली ती त्यांच्या हातात असते आणि त्यामुळे त्यांनी अंपायरसारखं काम करावं अशी अपेक्षा असते. इंग्लंडमध्ये तर स्पीकर झाल्यानंतर राजकीय पक्षाचा राजीनामा देतात, म्हणजे अंपायरसारखं काम करता यावं म्हणून, आणि स्पीकर पदावरनं दूर झाले की पुन्हा राजकीय पक्ष जॉईन करतात. त्यांना मतदान करता येत नाही. इक्वालिटी ऑफ वोट झालं तर कास्टिंग वोट टाकता येतं, पण मतदान करता येत नाही. आणि आपल्या अँटी डिफेक्शन लॉखाली सुद्धा स्पीकर झाल्यानंतर का पक्ष सोडला तर तो अपात्र होत नाही. तेव्हा अपेक्षा आपल्या राज्यघटनेची सुद्धा हीच आहे इंग्लंडप्रमाणे, की स्पीकरनी अत्यंत अंपायरसारखं आणि निपक्षपातीपणाने काम करावं. आता मुख्य मुद्द्याकडे येतो की डिस्क्वालिफिकेशन आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार सामान्यपणे गव्हर्नरकडे आहे आणि गव्हर्नर इलेक्शन कमिशनच्या सल्ल्यानुसार ते निर्णय देतात. फक्त 52वी घटना दुरुस्ती करून आपण जे अँटी डिफेक्शन लॉ आणला आहे, पक्षांतरबंदी कायदा आणला आहे, त्याच्याखाली हा अधिकार स्पीकरकडे देण्यात आलेला आहे. याचाच अर्थ असा की स्पीकरला इथे क्वेसाय ज्युडिशियल ड्युटी आहे, म्हणजे ट्रिब्युनलसारखी ड्युटी आहे. आणि ट्रिब्युनलसारखी जर का ड्युटी आली तर सुप्रीम कोर्ट त्याच्यात हस्तक्षेप करू शकतं. स्पीकरच्या कारभारात इंटरनल प्रोसिजर कसा चालवावा, बिल कसं पास करावं, याच्यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु ट्रिब्युनल म्हणून जर का ते काम करत असतील, क्वेसाय ज्युडिशियल असेल, तर हस्तक्षेप करता येतात. आणि त्यामुळे फार गंभीर काही जर का घटना घडली तर सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करतं. अदरवाईज जसं आत्ता सूचना देत आहेत स्पीकरला, असं करा तसं करा, पण आता स्पीकरनी जर का त्यांच्या मर्यादा लक्ष्मणरेषा ओलांडली समजा, तर कदाचित मात्र सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागेल. आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टातही मला काही त्रुटी दिसलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने 11 मेला जो निर्णय दिला, त्याला 5 महिने झाले, त्यात त्यांनी हे म्हटलं नाही की किती वेळात निर्णय द्यावा, रिझनेबल टाईम म्हटलं. रिझनेबल टाईम याचा चुकीचे अर्थ आपल्याकडे लावले जातात, त्याचा गैरफायदा घेतला जातो. म्हणून त्यांनी सुरुवातीलाच हे सगळं लक्षात घेऊन भारतातली परिस्थिती 3 महिन्यात निर्णय द्यावा असं सांगायला पाहिजे होतं. शिवाय 2/3 एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजेत, ही क्लॅरिटी पण सुप्रीम कोर्टाने सांगितली नाही. तेव्हा थोडंसं सुप्रीम कोर्ट ही जबाबदार आहे. हे जे सगळी अस्पष्टता आलेली आहे त्याला सुप्रीम कोर्ट, बाकी निर्णय त्यांनी मी गेले 10 महिने जे सांगतोय की गव्हर्नर चुकला, स्पीकर चुकला, ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. फक्त या 2 गोष्टी पण मी सांगत होतो त्या सुप्रीम कोर्टाने सांगितल्या नाही आहेत. त्यांनी अस्पष्टता निर्माण झाली आहे. आणि आता शेवटची गोष्ट एक म्हणजे की जेव्हा क्वेसाय ज्युडिशियल ड्युटी आहे, ट्रिब्युनल म्हणून जेव्हा स्पीकर काम करतात, तेव्हा इंग्लंडमध्ये अशी पद्धत आहे की त्यांनी माध्यमांशी बोलायचं नाही. आपले स्पीकर सर्रास माध्यमांशी बोलत आहेत. आता एखादा जज जर का असं म्हणायला लागला की मी योग्य निर्णय देईन, मी कायद्याप्रमाणे निर्णय देईन, तर ते गृहीतच धरलं ना की तुम्ही कायद्याप्रमाणेच निर्णय देणार. हे तुम्हाला सांगावं का लागतं आहे? ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा मला असं वाटतं की स्पीकरनी सुद्धा राज्यघटनेतल्या तरतुदी जास्त नीट काळजीपूर्वक समजावून घ्यायला पाहिजेत आणि निपक्षपातीप्रमाणे, अंपायरप्रमाणे लवकरात लवकर निर्णय द्यायला पाहिजे. तर भारताची लोकशाही ही सुदृढ निकोप वाढेल. सर, सुप्रीम कोर्टाच्या नियमाचं किंवा आदेशाचं उल्लंघन स्पीकर करतात का, की त्यामुळे हे सगळा वेळ जातोय आणि हा सगळा वेळ काढूपणा केला जातो? नाही, सुप्रीम कोर्ट आता त्यांना नुसती सूचना देते, त्या पाळणं आवश्यक आहे स्पीकरनी. सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ते जे अर्थ सांगतायत त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायचं असं गृहीत धरलं आहे. आता जर का स्पीकरनी सगळंच धाब्यावर बसवायचं ठरवलं तर कदाचित सुप्रीम कोर्टाला मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करावा लागेल, पण मी त्याच्यावर आत्ता बोलणार नाही. कारण घटनेचा प्राध्यापक म्हणून मला असं वाटतं की ही वेळ येऊ नये. तो एक आपल्या लोकशाहीचा पराभव ठरेल. जर का स्पीकरला नीट वागता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याच्यात हस्तक्षेप करावा लागतो, हा लोकशाहीचा पराभव आहे. मग त्याला आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतो. पण ॲक्च्युली ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम केव्हा होतो, जेव्हा
एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर त्यांचं काम नीट करत नाहीत त्यावेळी ज्युडिशरीला यावं लागतं त्याच्यामध्ये, त्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतात. तसं घडू नये या बाबतीत आणि स्पीकरने योग्य तो निर्णय द्यावा. आता काय होतं, 25 वर्षापूर्वी जवळजवळ आम्ही एक पार्लमेंटरी प्रोसिजरचा म्हणजे मी विशेषतः कोर्स तयार केला होता युनिव्हर्सिटीज करता, ज्याच्यात सुभाष कश्यप होते सेक्रेटरी जनरल लोकसभेचे. ते मला सांगत होते की ब्युरो ऑफ पार्लमेंटरी ट्रेनिंग नावाची एक संस्था केलेली आहे पार्लमेंटमध्ये लोकसभा सेक्रेटॅरिएटच्या अधिकारात. 100 लोकांना जर का ट्रेनिंगला बोलवलं या विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना, तर 100रातले 20 लोकंसुद्धा येत नाहीत. तेव्हा आपल्याकडे हे जे तिथे बसलेली लोकं आहेत यांना शिकवण्याची गरज आहे, असं सुभाष कश्यप हे त्यावेळी मला म्हणाले होते. ते आता सुस्पष्ट दिसतंय की या लोकांना नीट कळत नाही आहे की पार्लमेंटरी डेमोक्रेसी काय आहे. सर डेमोक्रेसी कळणं त्याचं जेव्हा की आता या आमदार अपात्रतेच्या बाबत निर्णय येऊ शकतो का? कारण आता लोकांना त्याच्यावरचा विश्वास उडालाय थोडक्यात. नाही, माझ्या मते 2 महिन्यात स्पीकरकडनं तो यायला पाहिजे. जास्त बाकी राजकारणाचा भाग आहे. मी राजकारणावर कधीच बोलत नाही, त्यामुळे मला नाही माहिती. सर दुसरी एक सुनावणी होती शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत. ती सुनावणी परत एकदा 2 महिने जवळपास पुढे ढकलली. नाही, ते कसं आहे आता की ऑलरेडी आता त्याचा फारसा त्याचं थोडं जुनं झालं आहे. पण तो जो निर्णय आहे इलेक्शन कमिशनचा, तो जर का चुकीचा असेल तर त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अर्थातच जाता येतं. आणि सर्वोच्च न्यायालयाने परवा अत्यंत सुस्पष्ट शब्दात सांगितलं आहे की पक्ष कोणाचा हा ठरवायचा असेल तर मूळ राजकीय पक्ष, त्या पक्षाची घटना आणि त्याचे निवडून आलेले सदस्य या 3चा विचार करावा लागतो. आणि शिवसेनेच्या बाबतीत इलेक्शन कमिशननी फक्त निवडून आलेल्या लोकांची मेजॉरिटी धरली आहे, त्यामुळे तो निर्णय चुकीचा ठरण्याची दाट शक्यता आहे. पण ते आता सुप्रीम कोर्ट सांगेल, सुप्रीम कोर्टाकडे जाता येतं. नक्कीच आपण पाहतो की येणाऱ्या काळामध्ये जवळपास 2 महिन्याच्या आतमध्ये आमदार अपात्रतेबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे, अशी अपेक्षा जी आहे ती सरांनी व्यक्त केली. कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.